संतांची परीक्षा कोणी घेतली तर संतांनाच घेतली. पण अलीकडचा काळ बिभीषण महाराज खूप कठीण चालला. आता महाराजांची परीक्षा, संतांची परीक्षा महाराज घेणा झाले, राजकारणी घ्यायला लागले. घरचं झालं थोडं. आणि महाराज धर्माच्या मार्गाने चालत असताना एखादी गोष्ट जर तुमची चुकत असेल तर भाजपवाल्याला नाव ठेवतात, तर ही कडूची त्यांना हिंदू नाही म्हणून सांगतात. बरोबर आहे की नाही? भाजपच्या बाजूने नाही बोललं तर हे डायरेक्ट तुम्ही हिंदू नाहीत म्हणतात हे राजकारणी लोक. आणि बरं ही विरोधातली लोक धर्माच्या बाजूने नीटनीटकी, आता माझं तोंड नाही चांगलं, वागत नाहीत. बरोबर आहे का नाही? म्हणून आपल्याला थोडा राग येतो. आपण यांच्या विरोधात बोलायला जावं तर ही डायरेक्ट याच्यात जाहीर करायला लागल्या. काय कमाल झाली राव तुम्ही. महाराजांची परीक्षा कमीत कमी महाराजांना घ्यावी, संतांची परीक्षा संतांना घेतली, तुम्ही राजकारण्यांनी परीक्षा घ्यायची असते का? आणि मग माझी विनंती तुम्हाला सगळ्या समाजातल्या लोकांना, तुम्ही हे सगळं सांभाळलं पाहिजे. आपल्याला काही गरज नाही त्या राजकारणाची, ते गाडी लावून फुकायच्या लायकीचं राजकारण आहे. हे सगळे एका माळेचे मणी आहेत. धर्म घोषणा देऊन भाषण करून टिकत नाही. धर्म टिकवायचा असेल तर तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांना आपला धर्म टिकवावा लागेल. आणि आपला धर्म म्हणजे किंबहुना तुम्ही जे केले, कीर्तनात धर्म नाही सांगायचा, मग कुठं सांगायचा? कुठं सांगायचा? वरातीत सांगायचा? बरोबर आहे की नाही? खुशाल तुम्ही आम्हाला निरपेक्ष म्हणता. आपल्या भारतीय उपखंडामध्ये निर्माण झालेला धर्म धर्मच नाही, मानवता हाच धर्म आहे. आणि मानवता हा धर्म जर कोणता असेल तर आपल्या सनातन संस्कृतीचा. बरोबर आहे की नाही? जो आमच्या श्रीरामांना पाळला, जो श्रीकृष्णानं पाळला, त्यांना का वेगळा निर्माण केला का? तुम्ही वेगळ्या माणसांना निर्माण केलेल्या धर्माच्या नादी लागता आणि त्यांच्या लांबून चालण्यासाठी आपल्याला नावं ठेवता. समृद्ध परंपरा कोणाची असेल तर या भारत देशाची. म्हणून एक वाक्य मला आठवतं ते अटल बिहारी वाजपेयींचं, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये भारत वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है, यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा जल है. जिएंगे तो इस भारत माता के लिए, मरेंगे तो इस भारत माता के लिए. और मरने के बाद बहती हुई गंगा जल में कोई हमारी अस्थियों को कान लगा के सुनेगा, उसमें से एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय.